आता आलो मी मॉलमध्ये मोशीच्या. आणि या मॉलमध्ये येण्याचं कारण काय म्हणजे का, आपण छोट्या दुकानामध्ये किंवा जे किरकोळ दुकानं आहेत ना बाहेर, इथं जर काही घ्यायचं म्हटलं, आता उदाहरणामध्ये आता मी घेतलं आहे उडदाची डाळ. ओके, तर हे 2 किलो आहे. बघू शकता 2 किलो. आता उलटं दिसत आहे तर तुम्हाला 2 किलो आहे, तर 112 रुपये पर किलो. हां, तर 224 रुपये, तर 112 रुपये किलोप्रमाणे डी मार्टमध्ये भेटलेलं आहे. ओके, तर जर बाहेर घ्यायचं म्हणलं तर आपल्याला 112 आहे, तर तिथं आपल्याला 130 किंवा 25-20 असं भेटतं. म्हणजे किलो मागे 10-15 रुपये बचत होते. आणि थोडंसं म्हणजे आपल्या मनाला येईल तसं घेऊ शकतो. ओके, जे काही घ्यायचे ते. त्याच्यामुळेच डी मार्टमध्ये जास्त करून लोक येतात. तर आता मखाना आहे इथं बरं का. मखाना भरपूर महाग आहे, 1100 ते 40 रुपये. हां, तर हा मखाना आहे. असं मखाना पण खाता येते. तुम्हाला काय वाटलं या, नाही तर राहू द्या. तसं मी तर एन्जॉय करतो बरं का. आत्ता थोडेसे शेंगदाणे खाल्ले होते. शेंगदाणे, नंतर साखर आहे. कसं आहे माहिती का, आमच्यामुळे तर चालतं ना. आमचं थोडं हक नाही का, थोडं खाल्लं तर काय चाललं. आम्ही एवढं खरेदी करतो तर टेस्ट करायला पाहिजे ना, टेस्ट करूनच घ्यायला पाहिजे आपण. तर मी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ असे 3 घेतले. बघू शकतो साधारणतः झाले 600 रुपये अंदाजे झाले असतील. तर बाकी काय घ्यायचं तर थोडंसं विचार करून घ्यायचं आता, कारण की आपला जिथं स्वस्त पडतं तिथंच घेऊ ना आपण. त्यामुळं आता कसं आहे, मी फिरतीवर राहतो, फिरत फिरत चला आता आले आपण आता जवळ डी मार्टचं, तर घेऊया म्हटलं. तर वेळ भेटलं तसं मी डी मार्टमध्येच जास्तीत जास्त खरेदी करायचा प्रयत्न करतो, कारण की आपण स्वस्त भेटते तिथं घेऊ आपण. ओके, चना डाळ 87. बरं आहे, मस्त आहे. बरं आहे, मस्त आहे. बरं, तुमचं काय चाललं आहे? बरं आहे ना. आमचं पण बरंच आहे, चालतं असं कमी जास्त कधी कधी. हो, थोडीशी अडचण असते, सर्वांनाच असते, आर्थिक अडचण असते. त्याच्यामधून काहीतरी, आता कसं आहे मॉलमध्ये आपण जे डी मार्टमध्ये मी जे आले तर काहीतरी बचत होईल म्हणूनच बरं का. असं नाही की पैसे जास्ती झाले, असं काय नाही तसं, कारण की इथं बचत होते म्हणून माहिती आहे मला. बाकी जर आपण बाहेर दुकानामध्ये घेतलं ना, मग एक्स्ट्रा आपले 100-150 रुपये जातात, एवढं फिक्स आहे, मी अनुभवलं. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.